म्हणून मला इथे हा या किल्ल्यामध्ये थोडं पब्लिक थोडी कमी दिसत आहेत. म्हणजे घरून आपल्या टीव्ही वरती युट्यूबच्या माध्यमातून मजा घेत आहेत. बॉल द्यायचाय बॉल. दोन्ही नवीन बॉल आत्ताच देऊन ठेवा मैदानाच्या आत. फायनलचा मुकाबला सिद्धिविनायक गोकिवरे वर्सेस आपण बघतोय रोमॅनियो. एका साईडला याच गावातील संघ, दुसऱ्या साईडला वसई पूर्व पट्टीतील बलाढ्य संघ. सिद्धिविनायक गोकिवरे, राकेश आणि किरण मागच्या सामन्यात गणगती फलंदाजी केली आणि हाच संघ नायगाव परिसरामध्ये फायनल मध्ये आलाय. उद्याच्या दिवशी फायनल सुद्धा खेळेल. 2 षटकांचा सामना. जे लाईनच्या बाहेर प्रेक्षक आहे त्यांना पूर्णपणे विनंती करेन की पूर्ण बाहेर जायचं आहे. 1 ते 2 फूट लांब व्हा. जे लेग साइडला जे प्रेक्षक आहेत ते कृपया करून 2 फूट रोपच्या पाठीमागे उभे राहा. आणि गोकिवरे संघ तुम्ही सुद्धा थोडं लांब व्हा जेणेकरून कॅच घेताना खेळाडू तुमच्या अंगावर पडू नये ही दक्षता घ्या. वॉरियर संघ थोडं मागे व्हायचं आहे. चला मैदानाच्या आत मेगा फायनल सिद्धिविनायक गोकिवरे वर्सेस रोमॅनियो. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. हे संघ आहे फायनलचे आणि जबरदस्त मुकाबला. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. पहिला चेंडू राकेश नाईक या फलंदाजासाठी स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडू जातोय आणि यावेळी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. श्री गणेशा केला जातो बॅटच्या मधल्या पट्टीतून. या 2 धावा येतात. राकेश फलंदाज. गोलंदाजी मार्कवर सिमॉन आपल्याला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी केलं, इम्प्रेस केलंय या पूर्ण स्पर्धेमध्ये. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेत हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं आणि सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं या स्पर्धेत हार्दिक स्वागत. आउटसाइड ऑफ स्टंप. त्यानंतर पंचांकडून काय इशारा असेल? नक्कीच वाईटचा इशारा. ट्विस्ट आहे पंचांकडे सुद्धा आणि चांगले पंच म्हणून काम करताना दिसतात पंच रॉनियल. जबरदस्त पंच. शॉर्ट पिच डिलिव्हरी. हाफ ट्रॅकर आमंत्रण केलाय. चेंडूला पुल केला जातोय. पुल अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी धावसंख्या वेग घेते. 9 धावा 2 चेंडू. मागच्या सामन्यात ज्या पद्धतीने सुरुवात केली त्याच पद्धतीची सुरुवात राकेश नाईक यांची बॅट आज तडपलेली दिसते. यावेळी ऑफ स्टंपवर चेंडू होता. धावचीची संधी अतिगाई संकटात नाही. मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये यावेळी पोहोचला गेलेला आहे असं वाटते. पंचांकडून कोणता इशारा आहे? 22चा इशारा आहे. धावफलक अवंतरच्या रूपाने 1 येईल ते म्हणजे 10 धावा. चेंडू टाकून झाले 3 धावा झाले 10. 2 षटकांचे सामने. बॅड लाईटचा मुकाबला. 6:47 घड्याळामध्ये टाइम झालाय. पुढचा चेंडू मिस केला जातो. यावेळी गोलंदाज चांगला कमबॅक करताना दिसतोय सिमॉन. आपण बघितलं तर लँडल सिमॉन वेस्ट इंडिज संघामध्ये दिसतो. तोच हा सिमॉन जुचंद्र परिसरमध्ये सुद्धा चांगले गोलंदाजी केले, गोलंदाजी केले. यावेळी चेंडू सीमा पार. छत्रपतींचा छावा आणि 6 धावा. षटकार येताना दिसतोय. आता मात्र धाव संख्या वेग घेते. 5 चेंडू 16 धावा. 16 का टोळा मैदानाच्या आत किरण यांचा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा अक्रॉस झाला. फलंदाज बीट, गोलंदाज बीट, एसटी रक्षक बीट. चेंडू जाते वाईट प्लस डिक्लेअर. 2 अवंतर धावा. एका चेंडूवर बरंच काहीतरी घडताना दिसते. 18 धावा धाव फलकावर लागल्यात. 5 चेंडू 18 धावा. आता मात्र पुन्हा एकदा लॉप केलेला आहे चेंडू. यावेळी सीमा रेषी पार आणि आता मात्र षटकार येताना दिसतोय. जबरदस्त या ठिकाणी तलवारी सारखा प्रहार केला जातोय. गोलंदाजचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. बावीस धावा धावफलकावर लागल्यात. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर किती धावा आहेत? यस 22 धावा. संघाची धाव संख्या झाली आहे 24 धावा. चांगलं क्रिकेट आपल्याला मेगा फायनल. हॅलो. 24 धावा झाल्या होत्या षटकामध्ये पहिल्या. 1 धाव काढली. 25 धावा धावफलकावर लागल्यात.
आणि नक्कीच यावेळी 2 धावा पूर्ण केल्या जातात. फेकी खराब, बॅकिंग खराब, 2 धावा काही रोखू शकत नाही. 2नी धावसंख्या पुढे सरकेल. 27 धावा, 2 चेंडू आणि 27 धावा. बॅड लाईटचा मुकाबला आणि बॅड लाईटचा फायदा कोणत्या संघाला होईल? रोशन गोलंदाजी मार्कवर इंटू द गॅप. चेंडू जातोय दंदन दंदन करत सीमा रेषी पार. हा येतोय कोळी चौकार. आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून मेसेज येतोय, रोशन याने 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक सुनील खारवा यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. युट्यूब वरती आपल्याला मेसेज येत आहे सुनील खारवा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. सुनील खारवा आणि हा पंच यांचा निर्णयाची वाट बघत आहोत. यस, पंच काय इशारा आहे? स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर 6 आणि धावा. पंच षटकार. षटकार. जबरदस्त यावेळी पॉवर जनरेट केलाय फलंदाजाने. इंटू द गॅप मधून षटकार जातोय. आता मात्र धावसंख्या वेग घेईल, येऊन पोचेल. आता मात्र पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त प्रहार. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषी पार. षटकार. धावा झाल्या 43 धावा, 5 चेंडू, 43 धावा. आणि गोखिवरे संघ का बलाढ्य संघ म्हटला जातो तर या मैदानाच्या आत प्रत्युत्तर देतो. एकदा पुन्हा भाग मिल्का भाग ही शर्यत दिसते दोन्ही खेळाडूंमध्ये. आणि आता मात्र तिसरी धाव घेताना यावेळी गडी बाद होतोय. धावपलकावर धावा लागल्यात 45 आणि 46 धावा जिंकण्यासाठी सामोरं ठेवल्यात. शेवटच्या एंडला धावचीच्या रूपाने गडी बाद झाला. 46 धावा जिंकण्यासाठी 45 धावा धावपलकावर लागल्यात आणि 46 धावा पूर्ण कराव्या लागतील. जबरदस्त फलंदाजी राकेश. 9 चेंडू 34 धावा. घणाघाती फलंदाजी. तर घरच्या मैदानामध्ये घरची टीम असल्यामुळे सर्व शांतता पसरणे येथे दिसत आहे. तर पुन्हा सन्नाट लवकर लवकर मॅच संपवायचा आहे. हा फायनल मेगा फायनल आहे. तर चला, आणि बाकी सर्व कमिटी मेंबरनी इकडे तर मंचाजवळ राहायचं आहे. हे सचिन बावकर आणि नोवेल गोडबोले यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. या दोन्ही महान स्पॉन्सरांचं आम्ही स्वागत करीत आहोत. सचिन बावकर आणि नोवेल गोडबोले सर, जोरदार टाळ्या वाजून फुल ना फुलाची पाकळी म्हणून, हॅलो, कॅमेरा फिरवायचा इकडे. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्याचं स्वागत करीत आहोत. नक्कीच मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेत हार्दिक स्वागत. आणि सचिन बावकर आणि नोवेल गोडबोले यांचा आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्यांना काही कारणास्तव रजा घ्यावं लागत आहे, तर आपण त्यांना रजा देत आहोत. सचिन बावकर आणि नोवेल गोडबोले. हॅलो हॅलो. मैदानाच्या आत सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवर किती धावा येतील तर 2 धाव्यांनी श्री गणेशा गेला जातोय. 46 धावांचं लक्ष आहे. 23 धावा षटकामागे काढावे लागतील. आणि कुवत आहे, क्षमता आहे, मात्र त्या क्षमतेसाठी खरं उतरावे लागेल. चेंडू हवेमध्ये आहे आणि किरण यावेळी कोणती चूक करणार नाही. गॉन. गडी बाद. हॅलो. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी होताना दिसते. गोखिवरे संघाला फलंदाजी करताना बघत होते की असं वाटत होते की हवा आहे. आणि यावेळी रोमॅनिया संघ फलंदाजी करताना तर असं वाटतंय की हवा थांबलेली आहे. आयवा स्टेडियम मध्ये काही घडू शकते. आता मात्र गोलंदाज चुकी करतोय. वाईटचा इशारा. या मालिकेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार अजय हरणे यांनी पटकावले आहेत. आपण सर्वांनी ते बघत आहेत. आम्ही त्यांना मंचावर येण्याची विनंती करत आहोत. अजय हरणे यांना मंचावर येण्याची विनंती आम्ही करीत आहोत. आपले कमिटी मेंबर्स आपल्याला बोलायला येतील तर मंचावर येण्याची कृपा करावी. पुढचा चेंडू यावेळी बाईकच्या रूपाने, लेग बाईकच्या रूपाने धाव येईल. एक धफलक एकने पुढे सरकेल. 4 चेंडू 4 धावा. 23 ची सरासरी मेंटेन करताना पहिलाच संघ बॅकफुटला दिसतोय. आणि आता मात्र लेग बाईकच्या रूपाने डिक्लेअर झोन 1 धाव. आणि असं वाटतंय की पराभवाच्या छायेमध्ये पूर्णपणे आपल्याला बघायला मिळते रोमॅनियो हा संघ. हॅलो.
हॅलो, यावेळी एक धाव. आता मात्र षटकाची समाप्ती होईल आणि धाव फलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 6. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तरी धावा होणार नाही. ही फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे. फक्त मॅच संपवायची आहे म्हणून ही खेळवली जात आहे. तर पूर्णपणे 100% गोखिरा या संघामध्ये जाणारा हा सामना आपल्याला दिसत आहे. यावेळी एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा होतील की नाही. तू चल मे आया अशी गत, मात्र एकच धाव. 5 चेंडू 39 धावांची गरज. का म्हटलं जाते मैदानाच्या आतमध्ये गोकिवरे संघाला बलाढ्य संघ का म्हटलं जाते? कुठेही स्पर्धा असू द्या, नायगाव मध्ये सुद्धा फायनल मध्ये आलाय, त्यानंतर या ठिकाणी सुद्धा नायगाव मध्ये कोचिवडा आणि गोकिवरे चांगला कॉम्बिनेशन केला आणि तो संघ फायनल मध्ये. जे चेअर्स असतील, व्हॉलेंटियर्स चेअर्स घेऊन यायचे सर्व, आणि सर्व व्हॉलेंटियर्स या ठिकाणी मंडपाजवळच राहायचं आहे, कारण की यानंतर स्वागत समारंभ होईल सर्वांचा. 3 चेंडू शिल्लक. हॅलो, बघा केवढा अंधार झालाय मैदानात. नक्कीच कौतुक करेन आयोजकांचं. उशिराने काय होईना, मात्र यावेळी गडी बाद होतय गॉन. आणि नक्कीच औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. काय घडेल, काय बिघडेल, तर नक्कीच इरादे स्पष्ट झालेला नाही. या ठिकाणी नंबर 1 ची ट्रॉफीचा जरूर मानकरी ठरेल गोखिवरे संघ, यात काही शंका नाही. ऍक्टिवा, होंडा ऍक्टिवाची चावी आहे, कोणाची हरवलेली असेल? तुमचीच आहे? रोशनजी यांचेच होते. शेवटचा चेंडू आणि यावेळी विजय होतोय. हॅलो, विजय होतो तो गोकिवरा संघ आणि ठरतो या कोहली चषकाचा मानकरी. कोहली चषकचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच सिद्धिविनायक गोकिवरे संघ. चला, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण हॅलो, चांगली स्पर्धा पार पडताना दिसली. 3 दिवसाची स्पर्धा आणि ज्या ज्या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला त्यांचा मनपूर्वक आभार. जरी पराभव झाला तरी चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झाला. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हार जीत नक्कीच असते, त्यानंतर वादविवाद होतो, मात्र त्या सर्वांना कौतुक करेन. या स्पर्धेमध्ये चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पडताना झाली. सिद्धिविनायक गोकिवरे संघ ठरला या स्पर्धेचा मानकरी. उपविजेता ठरला तो म्हणजेच रोमॅनियो संघ, आणि नंबर 3 चा मानकरी ठरला तो म्हणजेच ए स्टार संघ. या तिन्ही संघांचं नक्कीच आभार. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला, मोठमोठे संघांना पराभव केला, त्यानंतर सुपर 3 चे संघ आपल्याला बघायला मिळाले. विजयजी शिवजी यायचं आहे. विजयजी शिवजी या प्लीज, मान्यवरांना विनंती करतो. सर्वांचं लगेच आपण स्वागत समारंभ करणार आहोत.